नवीन वर्षात पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावाने दिला ऐतिहासिक दणका। 2026 सुरू होताच सोन्याच्या भावात असे बदल झाले आहे की जे पाहून ग्राहकांमध्ये अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे। आज सकाळी सोन्याचे भाव जाहीर झाले होते। आजचे सकाळचे जे 18 कॅरेटचे भाव होते, 22 कॅरेटचे भाव होते, 24 कॅरेटचे जे भाव होते ते तुम्ही पाहिले असतील, टीव्हीवर पाहिले असतील किंवा तुम्ही पेपरला पाहिले असतील। पण अचानक सरकारचा एक निर्णय आला आणि त्यानंतर ही भावच पूर्णतः बदलली आहे। सोने चांदीचा भाव हा पूर्णतः पलटी झाला आहे। 15 दिवसापासून सोनं वाढत होतं, सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, पण त्यानंतर अचानक काल अशी घसरून झाली की ज्यामुळे ग्राहकांमध्ये काल आनंदाचं वातावरण पसरलंच होतं, ज्यामुळे आज सकाळपासूनच सराफा बाजारामध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली होती। बऱ्याच दिवसापासून लोक नाराज होते, पण अचानक काल घसरून झाल्यामुळे आज सकाळी गर्दी झाली होती, लोक खरेदी करत होते। पण अचानक नवीन भाव जाहीर झाले। संपूर्ण सराफा बाजारात आज दुपारी पुन्हा एकदा भाव बदलले आहेत। दररोज सकाळी सोन्याचे भाव येत असतात आणि तेच दिवसभर राहत असतात, पण ह्या नवीन वर्ष सुरू होते त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आणि काही क्षणातच पूर्णतः भाव बदलून गेले, ज्यामुळे सर्व भाव बाजारात अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं। आता तुम्ही जर आजचा 18 कॅरेटचा, 22 कॅरेटचा, 24 कॅरेटचा जर भाव बघितला तर तुम्ही आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की सरकारचा एक असा निर्णय घेण्यात आला आहे की ज्याचा फायदा आज घेणारे उद्या घेणाऱ्यांना तर होणारच आहे, पण ह्या पूर्ण महिन्याभराचा म्हणजे जानेवारीचा जो सण सांगून टाकला आहे, जानेवारीमध्ये कशा पद्धतीने भाव फिरणार याची देखील माहिती आता समोर आली आहे। आता ज्यांचे पुढे लग्न आहेत, लग्नासाठी ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही खरंच गुड न्यूज असणार आहे, कारण की आजचे जर भाव तुम्ही बघितले, जे की आता तुम्हाला पुढील 30 सेकंदात समजून जातील की 18 कॅरेटचे भाव साधारणपणे किती रुपयांनी बदलले, 22 कॅरेटचे किती रुपयांनी बदलले, 24 कॅरेटचे किती रुपयांनी बदलले, तर ते तुम्ही जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला समाधान होणार आहे। कारण बाजारात हे नवीन भाव जाहीर झाल्यावर दाखवला मोठा भूकंप झाला की ज्यामुळे अगदीच विचित्र तणाव बाजारमध्ये निर्माण झालाय, ज्यामुळे अचानक गर्दी वाढली आहे। इतकी गर्दी वाढली की ज्याचं कोणी खरंच याचं कारण काय आहे, अचानक सोन्यामध्ये इतकी प्रचंड उलटापालट कस काय झाली। 125 वर्षांमध्ये जवळपास एका दिवसात असं अचानक भाव इतका बदलला नव्हता। याच्या मागचं कारण नेमकं काय, आजचे ताजे भाव काय, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे भाव काय, आणि जानेवारी महिन्यामध्ये काय होणार आहे, संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये नेमकं काय होणार आहे, सरकारने याच्यावर काय निर्णय घेतला आहे, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। हे झालेले बदल आहेत ज्यामुळे आता आपण लगेच पैसे घेऊन सोनाराच्या दुकानात जर खरेदी करायला गेलो तर कदाचित आपली घाई आपल्याला संकटात येऊ शकते। त्यामुळे एक एक सेकंद ह्या व्हिडिओचा तुम्ही पाहत राहा, कारण की अतिशय महत्त्वाची माहिती देतोय। नुसता ताजा भाव याच्यामध्ये आपण देणार नाही, येऊन तर नेमकं पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये काय होणार आहे याची माहिती देणार आहोत, कारण की ज्याच्या मागचं कारण काय आहे आणि काय म्हणजे सोनं जे आहे ज्याच्या भावात बदल होण्याचं खरं कारण काय आहे ते देखील तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही सोनं केव्हा खरेदी करायचं याची माहिती तुम्हाला मिळणार आहे। बाळा, सोने खरेदीमध्ये तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किम करू नका। व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करणार आहोत। आपण सगळ्यात आधी 18 कॅरेट सोन्याची ताजे भाव, 22 कॅरेट सोन्याची ताजे भाव आणि 24 कॅरेट सोन्याची ताजे भाव आपण पाहणारच आहोत, पण सगळ्यात आधी आपण चांदीच्या भावाने सुरुवात करणार आहोत, कारण की चांदी या आता नवीन काळातलं सोनं बनणार आहे। कारण की चांदीमुळेच सोन्याच्या भावात जी हालचाल जाणवली आहे यामागचं मोठं कारण चांदीच आहे। सोन्याच्या दरात ऐतिहासिक भूकंप, सराफा बाजारपेठेत सध्या मोठा भूकंप झाला आहे। अखेर सोन्याच्या किमतीने अचानक पलटी मारली असून सोन्याचे जे नवीन दर जाहीर झाले आहेत त्याने बाजारपेठेत अतिशय विचित्र आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। आज सकाळी सोन्याचे भाव नेहमीप्रमाणे जाहीर करण्यात आले होते, पण दुपारी पुन्हा एकदा दुसरा नवीनच भाव समोर आला। 2025 हे वर्ष आता संपत आले आहे आणि म्हणूनच सोन्याच्या बाजारात हा एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळाला। इतिहासात कदाचित पहिल्यांदाच एकाच दिवसात दोनदा भाव जाहीर झाले असून हा नवा बदल पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे। काही लोकांनी सकाळी टीव्हीवर बातम्या पाहिल्या होत्या तर काहींनी वृत्तपत्रात दर वाचले होते, पण प्रत्यक्ष बाजारात मात्र भाव पूर्णपणे वेगळेच निघाले। आजचा 24 कॅरेटचा जो दर समोर आला आहे तो पाहून लोकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये। कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती, सकाळी एकदा भाव जाहीर झाले की दिवसभर ते स्थिर असायचे, पण आज अचानक संपूर्ण चित्र पालटलं आणि दुपारी पुन्हा एकदा नवीन दर जाहीर झाले। आता वर्ष संपत असताना 18 कॅरेट, 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचे जे ताजे भाव समोर आले आहेत ते पाहिले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही, कारण एक अतिशय खळबळजनक बातमी चीनमधून समोर आली आहे, जिच्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फिरली आहे। त्यातच भारत सरकारने देखील एक नवीन धोरण जाहीर केले आहे, जे 1 जानेवारीपासून लागू होणार आहे। यामुळे 2026च्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे।
पण या सर्व घडामोडींचा परिणाम आजच्या भावावर स्पष्टपणे दिसून आला. ग्राहकांना आता स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये की सोन्याचे भाव अशा प्रकारे बदलू शकतात. आजचे ताजे दर जे लोकांनी सकाळी वाचले होते ते दुपारनंतर पूर्णपणे बदलले असून एकदम वेगळे दर लागू झाले आहेत. आजचा 18, 22 आणि 24 कॅरेटचा भाव अतिशय धक्कादायक ठरणार आहे. मार्केटमध्ये इतका प्रचंड बदल झाला आहे की असा प्रसंग यापूर्वी कधीच ओढवला नव्हता. आता खरं तर सरकार देखील या प्रकारामुळे आश्चर्यचकित झाले असून मार्केटमधील मोठे विक्रेते आणि व्यापारी देखील प्रचंड चिंतेत आहेत. सोन्याचे दर अशा पद्धतीने बदलण्यामागे एक विशिष्ट तांत्रिक कारण आहे. सहसा दररोज सकाळी दर निश्चित होतात आणि त्यानुसार खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरू असते. आज सकाळी देखील दर जाहीर झाले आणि व्यवहार सुरू झाले. सकाळी सोनं वाढलेलं होतं ते पाहून लोकांना वाटलं की हे तर नेहमीप्रमाणेच सुरू आहे. पण अचानक चीनमधून अशी काही बातमी धडकली की ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठेचा कलच पूर्णपणे उलटलं. आता या विचित्र परिस्थितीमुळे 50% ग्राहक खुश झाले आहेत, तर उरलेले 50% ग्राहक मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. मार्केटमध्ये सध्या अत्यंत वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी कसं असायचं की भाव वाढले की सगळे नाराज व्हायचे आणि भाव कमी झाले की सर्वजण खुश व्हायचे. पण आज सकाळी भाव जाहीर झाल्यावर आणि चीनची बातमी आल्यावर संपूर्ण समीकरणच बदललं, ज्यामुळे अर्धी जनता आनंदी आहे आणि अर्धी जनता चिंतेत पडली आहे. मग नेमकं यामागील खरं कारण काय? चीनमधून अशी कोणती गुप्त बातमी आली आहे जिचा भारतीय बाजारपेठेवर इतका प्रचंड परिणाम झाला? आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव नेमके किती रुपयांवर स्थिरावले आहेत? आता हे वर्ष संपायला केवळ काही तास उरले आहेत. मग येणाऱ्या 24 तासांत नेमकं काय घडणार? सरकार यावर कोणता मोठा निर्णय घेणार आहे? हे जाणून घेणं सध्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. या अशा काही गुपित गोष्टी आहेत ज्या फक्त मोठ्या सोनारांना आणि नामांकित विक्रेत्यांना माहिती असतात आणि त्यामुळेच ते खरेदीच्या व्यवहारात कधीच तोट्यात जात नाहीत. आपण लगेच 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहणारच आहोत, पण त्याआधी चांदीने देखील जो आपला हिसका दाखवला आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चांदीचा रॉकेट देखील वेगाने वर जात आहे हे आपण गेल्या काही दिवसांत पाहिलं. पण खरा मुद्दा हा आहे की चीनमधून आलेल्या त्या बातमीमुळे नक्की काय उलथापालथ झाली. पुढील 15 सेकंदात मी तुम्हाला आजचे ताजे दर सांगणार आहे, पण 2026 मधील बदलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 1 जानेवारीला बाजारात अशी काही हालचाल होण्याची शक्यता आहे जी पाहून मोठे तज्ज्ञ देखील थक्क होतील. सोनं विक्रेत्यांमध्ये सध्या गुपचूप एक चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेतूनच ही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यामुळे आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव नक्की किती रुपयांनी वाढले किंवा कमी झाले हे आपण सविस्तर जाणून घेऊया. आता बाजारात अचानक असं काय बदल झाला? म्हणजे काय असं झालं की 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव बदलली? काय किती रुपयांनी बदलले? काय बदल कशा पद्धतीने गोष्टी झाल्या ते तर तुम्हाला पुढे येणाऱ्या 15 सेकंदात लगेच सांगणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? अशा गुपित गोष्टी आहे की ज्या फक्त सोन्याचे विक्रेते आहेत, जे सोनार आहेत किंवा जे मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांना त्या गुपित गोष्टी माहिती असतात आणि त्यामुळे त्या गोष्टींचा फायदा ते घेतात आणि सर्वसामान्य माणसाला या गोष्टी माहिती नसल्यामुळे आपण एकतर महागात सोनं खरेदी करतो, नाहीतर मग आपण खरेदीच करत नाही, म्हणजे आपल्याला फायदाच घेता येत नाही. तर त्याही गोष्टी येणाऱ्या 20 सेकंदामध्ये तुम्हाला लगेच सांगणार आहे. पहा, पहिली गोष्ट की 18 कॅरेटचे भाव, 24 कॅरेटचे भाव आणि 22 कॅरेटचे भाव ते आपण जाणून घेतोय. सगळ्यात आधी आपण चांदीने सुरुवात करतोय. आता चांदीमध्ये कशा पद्धतीने उलाढाल झाली, कशा पद्धतीने चांदीचे भाव बदलले त्यांनी आपण सुरुवात करणार. नंतर 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटने त्या ठिकाणी आपण व्हिडिओ हे करणार आणि किती रुपयांनी भाव बदलले आणि पूर्ण जानेवारी महिन्यात काय होणार, तुम्ही कधी खरेदी करायचं, थांबायचं आहे का, काय करायचं आहे, नेमका आतली गुपित माहिती काय समोर आली, सगळी सविस्तर. आता सगळ्यात आधी चांदीची जर माहिती आपण घ्यायला गेलं तर चांदीमध्ये गेल्या 2 दिवसात जवळपास 10,000 रुपयांचा फरक पडलेला आहे. चांदी 10,000 रुपयांनी कमी झाली आहे. तुम्ही जर 2 दिवसापूर्वी पाहिलं असेल तर चांदी 2,45,000 रुपये प्रति किलो विकली जात होती. पण अचानक काल चांदीच्या भावामध्ये 10,000 रुपयांचा फरक पडला होता आणि ज्यामुळे चांदी 2,35,000 रुपयांपर्यंत येऊन थांबली होती. पण आज सकाळी चांदीच्या भावामध्ये थोडासा फरक पडला असून चांदी आता 2,38,000 रुपये प्रति किलोपर्यंत येऊन थांबली आहे.
आता यानंतर आपण सोन्याचा जो आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्याकडे वळतो. आता 18 कॅरेट सोन्याचा जो भाव आपण बघितला, जो 2 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये 3,500 ते 4,000 रुपयांचा फरक काल पडला होता. पण आता आज काय झालं आहे? आज 18 कॅरेट सोनं 10,362 रुपयांनी विकलं जात आहे. म्हणजेच 1 तोळा 18 कॅरेट जर बघायला गेलं तर 1,03,620 रुपये प्रति तोळा हे 18 कॅरेट सोनं आहे. त्यानंतर 24 कॅरेटचा जो दर होता तो देखील काल 4,000 रुपयांनी कमी झाला होता. काल 24 कॅरेटचा दर हा 13,600 रुपये प्रति ग्राम होता. पण आजचा दर बघायला गेलं तर तो आहे 13,550 रुपये. आज 24 कॅरेटचा दर 13,550 रुपये प्रति ग्राम असून प्रति तोळा 1,35,500 रुपये आहे. याची काल आणि आजमध्ये पुन्हा 500 रुपयांचा फरक पडला. म्हणजे 2 दिवसात 4,500 रुपयांनी सोनं हे घसरलं आहे. याचा असा अर्थ होतो की घसरण काल 4,000 रुपयांनी आणि आज 500 रुपयांनी होत आहे. म्हणजे घसरण सुरूच आहे. नंतर 22 कॅरेट सोन्याचा जो दर आहे तो देखील नाट्यमयरित्या बदलला आहे. तो झाला 12,300 रुपये प्रति ग्राम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,23,000 रुपये हे तुम्हाला 22 कॅरेट सोन्याचे दागिने बनवण्यासाठी हे फक्त सोन्याचे पडतील. त्यावर 3% GST आणि मजुरीही लागणार आहे. तर अशा पद्धतीने सोन्याच्या भावात 2 दिवसात 4 ते 4,500 रुपयांचा फरक आणि चांदीमध्ये 8 ते 10,000 रुपयांचा फरक पडलेला आहे. आता हे झालेले कमी झालेले भाव तुमच्या दृष्टीने योग्य आहेत का की अजून कमी व्हायला पाहिजेत? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.